सुप्रभात मंडळी. आता मला सांगा, आपल्या घरात कोणी डोकावलं तर आपल्याला आवडेल का? नाही ना. तर ही कार्टी कशाला आमच्या मिट्टूच्या पिंजऱ्यामध्ये हात घालत असेल? आणि त्याहून जर का ती तिला चावली तर मग बाई रडत माझ्याकडे यायचं नाही असं म्हणताच तिने तिला त्रास देणं तर सोडलं, पण मग तिने मला त्रास देणं सुरू केलं. मॉर्निंगचा आराम तर होत राहील, पण त्यानंतर मी आज घाई गडबडीने कामं केली आणि पटकन बसले मी आपल्या ऑर्डरच्या कामासाठी. म्हणजेच आज मला एक बेबी शॉवरचं रिअल फ्लावरचं ऑर्डर होतं आणि त्यामध्ये मी मम्मीला माझ्या भिडवून दिलं, म्हणजे तिला हेअर एक्सेसरी बनवायला लावली आणि उर्वरित काम मी करायला बसले. तर मधातच मला आठवलं की ज्या पद्धतीचं सेट मला बनवायचं होतं तर त्यासाठी लागणार होत्या स्टेपलर पिन, आणि स्टेपलर पिन संपलेल्या होत्या, म्हणजे पिन संपलेल्या होत्या. तर घेतले आणि पटकन गेले जवळच्या शॉप मध्ये आणि तिथून घेतल्यात ह्या पिन्स. म्हणजे एवढ्याशा पिन्स मुळे ना माझं आज हे बंद काम राहिलेलं. आणि पटापट हे पेटल्सचे पॅचेस मी असे रेडी केलेत, आणि ह्या सीझनचं हे सेट बनवायला खूप कंटाळा येतो मला, म्हणजे पेटल्सचं काम. आणि आपला सेट असा काहीतरी टर्न आउट झाला होता. फुल सेटचा लुक पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल बिझनेसच्या पेजवर जावं लागेल. त्यानंतर पटकन घेतलं ज्वेलरीचं एक बढिया शूट, आणि त्यानंतर व्यवस्थितपणे मी तो पूर्ण सेट पॅक केला आणि हँडओव्हर केला क्लायंटला. त्यानंतर आपला जो ज्वेलरीचा पसारा असतो तो घरभर असा काहीतरी पसरलेला आहे, म्हणजे एक वस्तू इकडे तर दुसरी वस्तू तिकडे. तर पटापट सगळा पसारा मी आवरला, आणि त्यानंतर जर आम्ही आराम करते म्हटलं तर माझी कार्टी इथे येऊन बसली माझ्या समोर. म्हणजे तिने तर आपली झोप घेऊन घेतली, पण त्यानंतर तिचे माझ्यासोबत असे काहीतरी चाडे सुरू होते, आणि स्वतःसोबत ती माझ्याही डोळ्यांमध्ये बोट घालत होती. तर मी म्हंटल मीच तिला थोडं घाबरवून देते, पण नाही, मला कशी घाबरणार आहे ती. तर म्हंटल आपले डोळे पूर्णपणे बाहेर काढण्याआधी आपण हिच्यापासून लांब बसलेलं बघू. आणि सायंकाळी जेव्हा मी बाहेर निघाले तर माझं लक्ष गेलं या वेलकडे. म्हणजे हे जे फ्लावरचं एक वेल आहे, याला आमच्याकडे तर याला वेल म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. पण हे पूर्णपणे वाढलेले होते आणि डोक्याला ते येता जाता लागले. तर मम्मीला ते वेल छानपैकी मी बांधायला लावले, आणि ते बांधल्यानंतर असे काहीतरी दिसतात, म्हणजे आता ते बरे. आणि सायंकाळी मी गेले माझ्या कार्टीला घेऊन मार्केटमध्ये, कारण माझी ही जी बॅग आहे, म्हणजे ही जी डेली वापरण्याची जी बॅग आहे त्याची ही जी चेन आहे ती मला बसवायची होती. कारण माझ्या या कार्टीने माझी बॅगची चेन तोडून टाकली. तर म्हंटल काका जरा अशी चेन लावा की पुन्हा माझ्या कार्टीने ती हातच नको लावायला. आणि काका तर त्यांचं काम करत होते, पण घरच्या सारखंच बाहेर सुद्धा, म्हणजे इथे तिचे हात घालणं सुरू होते. आणि बॅग कडे, म्हणजे बॅग शिवताना किंवा चेन लावताना ती अशी बघून राहिलेली की जसं उद्यापासनं आपण हाच काम सुरू करणार आहोत.